नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या काही पत्रांची आणि मागणी पत्रांची जोरदार चर्चा जी आहे ती सुरू आहे। हे पत्र नक्की काय आहे? 2026च्या राज्यसेवा परीक्षेसाठी किती पदांची मागणी करण्यात आलेली आहे? कोणत्या विभागात किती जागा आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक विभागाचा तपशील आम्ही सविस्तर मांडलेला आहे आणि मी तुम्हाला सोप्या भाषेत तो सांगणार आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। भविष्यातील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील सर्वप्रथम। तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक जॉईन करा, तिथे आम्ही आर्टिकल शेअर करतो। लिंक इज इन द डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शनमधला याचे आर्टिकलसुद्धा गुगलवरती रीड करू शकता। मित्रांनो, आपल्यासमोर जे पहिलं पत्र आहे ते आहे सामान्य प्रशासन विभागाकडून म्हणजे GAD कडून माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आलेल्या उत्तराचं पत्र आहे। हे पत्र एप्रिलमधल्या म्हणजेच मागलच्या महिन्यातलं आहे। या पत्रात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी एकूण 230 पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आलेले आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे गृह विभागाने पोलीस उपअधीक्षक म्हणजेच DYSP संवर्गासाठी स्वतंत्रपणे 8 पदांचे मागणीपत्र पाठवल्याचाही उल्लेख दुसऱ्या एका पत्रात आढळतो। चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे आपण वळूया, तो म्हणजे कोणत्या विभागात किती जागा आहेत। तुमच्या स्क्रीनवर तुम्ही आता जे पत्रक पाहत आहात ते आहे 2026चं अधिकृत मागणीपत्र। आता सर्वप्रथम जो विभाग आहे तो पाहूया, तो आहे ग्राम विकास विभाग। याच्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी गट अ 13 पदे याच्यामध्ये जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 30 पदे। ग्रामीण भागात काम करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे। दुसरा आहे वित्त विभाग। याच्यामध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ 32 पदे आहेत। राज्य कर सहाय्यक आयुक्त गट अ 23 पदे आणि लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब 60 पदे आणि सर्वात जास्त जागा याच संवर्गात आपल्याला पाहायला मिळतात। तिसरा आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। याच्यामध्ये उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 4 पदे आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त गट अ 6 पदे आहेत। सहकारी कामगार अधिकारी सरकारी कामगार अधिकारी गट ब 19 पदे आहेत। त्याचा आता पुढे पाहिलं आपण गृह विभाग पोलीस डिपार्टमेंटचं, तर उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईजमध्ये 9 पदे आहेत। पोलीस उपअधीक्षक ज्याला DYSP म्हणलं जातं तर गट अ ची 8 पदे आहेत। इतर विभाग पाहिले तर सामान्य प्रशासन विभाग कक्ष अधिकारी म्हणजेच ASO गट ब ची 10 पदे। कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब ची 9 पदे। नगर विकास विभाग मुख्य अधिकारी नगरपालिका परिषद गट अ ची 7 पदे याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत। अशा प्रकारे एकूण 230 पदांचे हे मागणीपत्र सध्या तरी आयोगाकडे आहे। भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, याकडे पाहता एक गोष्ट लक्षात येते की 2026च्या परीक्षेसाठी वित्त विभागात आणि ग्रामविकास विभागात चांगल्या जागा आहेत। विशेषतः लेखा अधिकारी आणि सहाय्यक संचालक पदांसाठी ही मोठी संधी आहे। अनेकदा विद्यार्थी विचारतात की जाहिरात कधी येईल, तर मित्रांनो मागणीपत्र आयोगाकडे गेल्यावर प्रक्रिया सुरू होते। त्यामुळे 2026च्या परीक्षेची तयारी आत्तापासूनच सुरू करणं फायद्याचं ठरेल। राज्यसेवा 2026 ही परीक्षा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार असण्याची जी आहे ती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार झालेलीच आहे। आपला अभ्यासाचा वेग वाढवणे गरजेचं आहे आणि ह्या नवीन पॅटर्ननुसारच अभ्यास करायचा आहे। तर ही होती 2026च्या राज्यसेवा परीक्षेच्या मागणीपत्राबद्दलची सविस्तर माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या संवर्गाबद्दल अधिक माहिती हवी आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन आणि अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या MPSC करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।